बारामतीमध्ये सरकारी महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। घरातील लाईटचं बिल जास्त आल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्राहकानं महावितरण कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याची हत्या केली आहे। मोरगाव येथील महावितरण कार्यालयामधील या महिला कर्मचाऱ्यावर ग्राहकानं कोयत्यानं 16 वार केलेत। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 34 वर्षीय रिंकू बनसोडे या नावाच्या महिला कर्मचारीचा मृत्यू झालाय। या प्रकरणातील हल्लेखोर अभिजित पोटे याला पोलिसांनी अटक केली आहे। एकट्या असतानाच हल्लेखोर ऑफिसमध्ये आला आणि रिंकू या मूळच्या लातूरच्या रहिवाशी असून मागील 10 वर्षांपासून त्या महावितरणामध्ये टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होत्या। 10 दिवसांच्या सुट्टीनंतर रिंकू या बुधवारीच कामावर रुजू झाल्या होत्या। त्या कार्यालयामध्ये एकट्याच असताना सकाळी 11:15 वाजताच्या सुमारास आरोपी पोटे तावातावानं महावितरणाच्या ऑफिसमध्ये आले। त्याने रिंकू यांना अधिक लाईट बिल आल्याबद्दल जाब विचारला। रिंकू पोटेची समज घालत असतानाच अचानक त्यानं रिंकू यांच्या हात, पाय आणि तोंडावर कोयत्यानं वार केले। रिंकू यांना काही कळण्याआधीच पोटेनं त्यांच्यावर 16 वार केले। उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। इतर कर्मचारी ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांना रिंकू रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं। त्यांच्यावर मोरगाव येथील प्रथमोपचार करून त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। रिंकू यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना प्राण गमवावा लागल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय ठरत असून सर्वच स्तरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। 570 रुपये बिलासाठी थेट हत्या। हल्ला करणाऱ्या अभिजित पोटेच्या घरातील विजेचा मीटर रत्नाबाई सोपान पोटे या नावाने आहे। पोटे कुटुंबियानं एप्रिल महिन्यामध्ये 63 युनिट वीज वापरली। त्यासाठी त्यांना 570 रुपये बिल आलं होतं। गेल्या 12 महिन्यामध्ये पोटे कुटुंबियांकडून सरासरी 40 ते 70 युनिट वीज वापरली जाते। नव्या वीज दरानुसारच हे बिल पाठवण्यात आलं होतं। उन्हाळ्यामध्ये उकाडा वाढल्यानं सर्वसामान्यपणे ज्या प्रकारे वीज ग्राहकांचा विजेचा वापर वाढतो तसाच प्रकार पोटे कुटुंबांबरोबर घडला। पोटे कुटुंबाचा वीज वापर 30 युनिटनं वाढल्याचं वीज बिलाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय। त्यामुळेच त्यांना आलेलं बिल हे सरासरीपेक्षा अधिक वाटलं। तसेच या संदर्भात पोटे कुटुंबांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यात आलेली नव्हती असं महावितरणानं पोलिसांना दिलेल्या माहितीत स्पष्ट झाले आहे।